ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 28 परमार्थ निर्णय. शुकमुनी परीक्षिताला भागवत पुराणातील श्रीकृष्ण उद्धव संवाद सांगत होते. ते म्हणाले, पूजा व हवन पद्धती सांगून झाली. श्रीकृष्णाच्या मनात आलं, उद्धव ज्ञानाच्या प्राप्तीने पुढे गर्व तर करणार नाही ना. म्हणून त्यानं परमार्थाचं खरं स्वरूप उद्धवाला समजावून सांगण्यास सुरुवात केली. श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, त्रिगुणांचे कर्मही आणखी पोटभेद पडून शांत, दारू व मिश्र अशा 3 प्रकारचं होतं. सर्वच कर्मात कोणता तरी दोष असतोच. म्हणून कोणाची निंदा करू नये व कोणाची स्तुती करू नये. सर्व विश्वरूप एकत्वानं पाहतो तोच ज्ञानी. स्वल्प ज्ञानानं इतरांना तुच्छ लेखणं हे अज्ञानाचंच लक्षण आहे. हनुमान भक्त खरा, पण तो वानरांना सहज अशाच गोष्टी करतो. नारद श्रेष्ठांनाही पूज्य, पण तो कलहप्रिय आहे. आणि गरुड माझं वाहन आहे, पण तो सर्प खातो. तेव्हा गुणांनुसार जीव कर्म करीत असतात. निंदा व स्तुती भेदच दर्शवते. ज्ञानी तर अभेद पाहणारा असतो, पण स्वप्न जसं जागृतीत आलो की आपल्याला मिथ्या आहे असं कळतं, तसं जगच मुळात मिथ्या आहे. यातील शुभाशुभ सर्व माईक आहे. तो सारा कल्पनेचा खेळ आहे. इतरांचे गुणदोष मुळीच पाहू नये. देह जरी मिथ्या असला तरी प्रपंच मिथ्या असला तरी भयादी विकार उत्पन्न कसे होतात. सर्पाचा आभास दोरीच्या जागी आपल्याला झाला की आपण सर्प खरा मानतो व भीतो की नाही. तसेच प्रपंच खरा मानण्यामुळे भयादी विकार उत्पन्न होतात. श्रुती म्हणजे उपनिषदादी वाङ्मयातही अद्वैत सत्य मानलेलं असलं तरी द्वैताचं प्रतिपादन केलेलंच आहे. प्रपंच प्रत्यक्ष दिसतो व त्यामुळे मन द्विधा होते. या अनुभवावरून तेवढ्यापुरतं सृष्टी द्वैत आहे असं गृहीत धरलेलं असतं. अलंकाराचा आकार उत्पन्न होणं, तो टिकणं किंवा तो मोडून वितळवणं हे भेद बाह्यसृष्टीला भासतात. पण सोनंच त्यात सर्व अवस्थात एकमेव असतं. हा प्रपंच माझ्या विश्वात्मक सूक्ष्म रूपावर भासतो, पण माझ्यात तो नाही. तो अशाश्वत आहे असं तू ओळख. हा प्रपंच मिथ्या आहे असा सिद्धांत चित्तावर ठसण्यासाठी सर्व वस्तूंचे अस्तित्वात येणं व नाश पावणं नीट बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावं. यात काहीच कसं टिकत नाही याचा विचार कर, आणि हा सतत चाललेला नाश पाहूनच चित्तात ही निष्ठा निश्चित होईल की प्रपंच मिथ्या आहे. अर्थात तो स्वरूपतः टिकणारा नाही. देह जड असतो व आत्मा निर्गुण असतो, निरुपाधिक असतो. म्हणून त्या ठिकाणी संसाराचं बंधन नाही. हे जरी खरं असलं तरी हा नित्यानित्य विवेक ज्यांना कळत नाही तेच भवबंधनात सापडलो असं मानतात. शरीर जाडे, बारीक, काळं, गोरं असतं. इंद्रियांचे गुणधर्म म्हणजे डोळे, खाणे, कान, बधीर, मुकेपणा हे आहेत. कामक्रोधादी विकार मनाचे धर्म आहेत. तहान, भूक हे प्राणांचे धर्म आहेत. पण मीपणानं त्यांच्याशी निगडीत झालेली मानसिक स्थिती स्वतःचे ते सर्व गुणदोष आपले आहेत असं समजते व त्यामुळेच नसलेलं बंधन आहे असं वाटतं. देह म्हणजेच मी या अविवेकी धारणेनं भवबंधन दृढ होत राहते. संकल्प ही याचं मूळ आहे आणि विषयांचं चिंतन हेच पाळी आहे. विषयांचा संपर्क त्यांचं ध्यान दृढ करतो व आत्मा हा मीच देह असून विषयांचा भुक्ता, कर्मकर्ता व कर्मफलाचा भुक्ता असं समजतो. जीवनमुक्त मनुष्य असला तरी त्याचा विषयाशी संपर्क येतोच. तो येत नाही असं नाही, पण संपर्क असला तरी संबंध नसतो. त्याच्या दृष्टीनं व्यवहारापुरतीच बाह्य जगाची सत्ता असते. त्यामुळं विषय त्याला मोहित करू शकत नाहीत. यावरून तुझ्या लक्षात आलं असेल की मी देह आहे या संकल्पनेतच संसाराच्या बंधनाचं मुख्य मूळ आहे. यासाठी प्रथम हे सत्य ओळखावे की स्वतः सकट सर्व विश्वात एकच एक परमात्मा आहे. त्यात मी देहधारी आहे किंवा देह म्हणजेच मी असा वेगळेपणा धरू नये. ती तर अविद्याच आहे. आपल्या जाणीवेला बुद्धी, चित्त, मन, प्राण, देहाची इंद्रिय यांच्या मर्यादा पडतात. त्या सर्व उपाधी क्षणभंगूर आहेत याचं भान ठेव. जेथून मन संकल्प व विकल्प यात अडकेल तेथून ते एकमेव निजस्थितीत आणणं हीच यासाठी युक्ती आहे. संसार किती दुःखप्रद आहे याचं चिंतन नित्य करावं व तसं चिंतन घडण्यासाठी मन आधी मुक्त असलं पाहिजे. सर्वव्यापी चेतनेशी मन निगडीत ठेवणं हेच तपाचं स्वरूप आहे. सर्व प्रकारच्या विषयांशी अनासक्त राहण्यात अवधानाची ज्योती अंतरंगात प्रदीप्त होते.
व शब्दापलीकडे निशब्द अशा ब्रह्माचं भान त्या ठिकाणी एकात्मतेने येतं. वस्तुतः सोनं व अलंकार, सूर्य व त्याचं तेज, जल व त्याची लाट या मूलतः एकच असतात. त्याचप्रमाणे तू, जग व मी आत्मरूप एकच एक तत्व आहे. त्रिगुण, तीन अवस्था व कर्ता, कारण व कार्य अशा प्रकारच्या त्रिपुटी पलीकडे असलेल्या ब्रह्माचं शब्दात वर्णन करण्यास त्या भारीच पडू नको. सर्व जग उत्पन्न हो न हो त्याच्यामुळे परब्रह्मात काहीच फरक पडत नाही. तुर्यावस्था व ब्रह्म या दृष्टीनं एकरूपच आहे. तिथे प्रपंच मिथ्या आहे असं म्हणण्याचंही प्रयोजन राहत नाही. सर्व अवस्थांना साक्षी पण निशब्द असं एकच एक ब्रह्म आहे. ब्रह्माचा प्रत्यय येणं ही आंतरिक साधनेची गोष्ट आहे. गुरुवाक्यानंच तो प्रत्यय येतो व तेथे वाक्य ग्रहण करणारं मन, अर्थ, शिष्यत्व, गुरुत्व आदी सर्व भेदभाव लयास जातात. तसे द्वैताचे भेद अनेक प्रकारचे आहेत. त्यात मितूपणाचा भेद, वर्णाचा, आश्रमाचा, कुळाचा, जातीचा, जीवशिव कल्पनेचा, इह परभेद, पापपुण्य भेद, कर्माचा व अकर्माचा भेद असे सर्वच भेद परब्रह्माच्या ठिकाणी नाहीत. मनुष्य ज्ञानी असला तरी त्यानं स्वैराचार करू नये. अनेक सिद्धी प्राप्त झाल्या तरी जाणून बुजून केलेलं दुष्कर्म पापमूलकच असते. मी मुक्त आहे असं स्फुरण सुद्धा द्वैतात मनाला घेऊन जातो. मग मी इतर काहीही आहे याची जाणीव तर द्वैतमय असते. हे वेगळं सांगायलाच नको. मात्र नामस्मरणानं व अभेद भक्तीनं सर्व द्वैतांचा व पापकल्पनेचा निराश होतो. कारण असे भक्त स्वतःकडे कोणतंही कर्तृत्व न देता सर्व काही मलाच अर्पण करतात. ज्यांना पाप लागेल असा केंद्रीय घटक तेथे उरत नाही. ते सर्व विषयात मला पाहतात, त्यामुळे विकल्प येत नाहीत. मी अकर्ता आहे हे वाक्यही मनात न उमटता खरीच तशी स्थिती असली पाहिजे, तरच कर्मबंधन उरत नाही. जर रोगनिदान नीट झालं नाही आणि वैद्याला औषध कोणतं व त्याची मात्रा किती हे माहीत नसलं तर रोग्याचा रोग न जाता बाधक मात्र होईल. त्याप्रमाणे जर वैराग्य नसताना भोग्य विषयांचा बाह्यतः त्याग केला तर त्याच्याकडून खरा त्याग होत नाही, ते ढोंग होतो. कारण विषयांचं चिंतन त्याच्या मनात चालूच असते. विरक्ती उत्पन्न झाली व मनुष्य परमार्थाला लागला की त्याच्यावर कठीण प्रसंग ओढावतात. विकारांनी मन क्षुब्ध होतं, रोग होतात, नातलग त्रास देतात, देवताही त्रास देतात. पण जर वैराग्य दृढ असेल तर तो परमार्थ सोडत नाही. योगाचा अभ्यास अपुरा राहिला व जर मनुष्य मरण पावला तर पुढच्या जन्मात साधना पुढे चालू करतो. तो जर माझा भक्त असेल तर मी त्याची विघ्न दूर करतो. मनुष्य कर्मफलाप्रमाणे जन्म पावतो, कर्मभोग चुकवू शकत नाही. पण माझा भक्त मात्र कर्मबंधनात सापडत नाही. कारण देहाचं, मनाचं, इंद्रियांचं कोणतंच कर्म तो आपलं मानत नाही. ज्ञानी जरी झाला तरी बाह्यतः तो लोकाचाराप्रमाणे वागतो, आतून मात्र अलिप्त असतो. व्यक्तिरेखानं ब्रह्माचं वर्णन करायचं झालं तर असं करावं लागेल. ब्रह्म अमुक आहे असं काहीही म्हटलं तरी ब्रह्म ते नाही असं आहे. मग प्रत्येक वस्तूचा, गुणाचा, आकाराचा, प्राण्याचा, तत्वाचा उच्चार करून हे म्हणजे ब्रह्म नाही असं वारंवार म्हणण्याची गरजच नाही. आत्म्याच्या बाबतीतही तो एवढा आहे, अमुक आहे असं काहीही म्हणता येत नाही. सृष्टीत 3 भेद असतात. एक स्वगत भेद, दुसरा सजातीय भेद व तिसरा विजातीय भेद. उदाहरण सांगतो. एक आंब्याचे फळ घेतलं व म्हटलं की हा आंबा कच्चा आहे किंवा पिकलेला आहे तर हा भेद स्वगत आहे. तो आंबा हापूसचा आहे, रायवळ आहे किंवा पायरी आहे असं म्हटलं तर हा सजातीय भेद होय. आणि आंबा हे फळ फणसापेक्षा किंवा नारळापेक्षा वेगळं आहे असं म्हटलं तर तो विजातीय भेद आहे. आत्म्याच्या बाबतीत मात्र असे कोणतेच भेद नाहीत. ब्रह्माच्या बाबतीतही असे भेद नाहीत. आत्मा व ब्रह्म हाही भेद नाही. मात्र ब्रह्म नाही असं म्हणता येत नाही, कारण ते आहे म्हणूनच सर्व सृष्टी भासते. उद्धवा, शब्दज्ञानाचा मनात गर्व बाळगणारे लोक सर्व सृष्टी खरीच मानतात व वरकरणी सौजन्याने वागतात. तरी तू त्यांच्या संगतीत राहू नको. मी साधना किती करतो, माझी साधना, माझे अनुभव, माझे ज्ञान यांचाच अभिमान धरून लोक इतरांचा तिरस्कार करतात, मत्सर करतात, प्रसंगी वैरभावही धरतात. परनिंदा हा मोठाच दोष आहे. भक्तांनी या दोषापासून सावध राहावं. साधनेला प्रारंभ केला की एखादा रोग होतो, योगाभ्यास होऊ शकत नाही. विषयांकडे मन पूर्वीपेक्षाही तीव्रतेनं धावू लागतं.
साधनेचा अतिरेक होतो, आळस येतो, भूक लागत नाही किंवा भूक फार लागते, नको ते पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते, अंगात उष्णताच फार वाढते, ताप येतो, अंगात वेदना होतात, मूर्छा, रुदन, नर्तन, हास्य, बडबडणं असेही प्रकार होतात. नाना प्रकारचे संशय येतात, कल्पनेचे विक्षेप उत्पन्न होतात, परधनाचा लोभ वाटतो, स्त्री संगाची इच्छा प्रबळ होते, रागवावं, टोचून बोलावं, स्थिर बसू नये, फिरायला जावं, इतरांच्या साधनेत रस घ्यावा असे अनेक प्रकार व विकार उत्पन्न होतात. योगमार्गातच यावर प्रतिपक्ष भावनेसारखे उपाय असले तरी भक्तीसारखा, मला शरण येण्यासारखा, नामजप, नामसंकीर्तन यासारखा उत्तम उपाय या विद्यांना टाळण्यासाठी किंवा विकारांवर विजय मिळवण्यासाठी दुसरा नाही. एकांत नको, ध्यान नको, प्राणायाम, आसन नको, मनाची एकाग्रता मुद्दाम साधण्याचाही प्रयत्नही नको. भक्ती वाढावी यासाठी संतांच्या सहवासात राहावे, मंदिरात दर्शन घ्यावे, संतांचा उपदेश ऐकावा व त्यांच्या सांगण्याप्रमाणे नामस्मरण करावं. शुक परीक्षिताला म्हणाले, श्रीकृष्णानं याप्रमाणे भक्तीचा महिमा उद्धवाला सांगितला व त्यानं स्वतः भक्तांचं रक्षण करण्यासाठी अवतार कसे घेतले ते सांगून अनेक भक्तांची नावेही सांगितली. प्रल्हाद, अंबरीश, द्रौपदी, गजेंद्र, गोपाळ, गोकुळवासी, जन, अर्जुन व अशा अनेक भक्तांचे रक्षण आपण कसं केलं तेही त्यानं उद्धवाला सांगितलं. आपल्यासाठी भगवंत किती परोपरीनं आत्मज्ञान सांगत आहे व भक्तीचा महिमा पटवून देत आहे याचा विचार करून उद्धवाला प्रेमाचं भरतं आलं. तो जणू श्रीकृष्णमय झाला, आत्मरूपातच स्थिर झाला. ज्ञानाचा गर्व तर त्याच्या ठिकाणी नव्हताच आणि श्रीकृष्णासारखा पुरुषोत्तम पूर्णावतार त्याला हरिशरणतेचं रहस्य सांगताना स्वतःही तल्लीन झाला होता. अध्याय 28 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.